गाव गाव आहे, उगाच बोलत ना गावाला सोनं आहे. गावचं जीवनच सोन्यासारखं आहे. कसला प्रॉब्लेम नाही आहे. ऑक्सिजन मस्त, पोल्युशन नाही, सकाळी मस्त जाग येते, संध्याकाळी रात्रीची झोप छान लागते, जेवण छान लागतं. अजून काय पाहिजे जीवनात माणसाला? या 5 गोष्टी मिळतात, अजून काय पाहिजे? बाबा मस्त टोपी बी घातले. हा, बाबांनी मस्त गांधी टोपी वगैरे घातले गाडीमध्ये. बघ ना, ओरिजिनल मराठा पेहराव. किती शिव्या रे, किती शिव्या. कशाला काय, कसं वाटलं पाहिजे? कशाला काय वाटलं पाहिजे? आपण कॉन्टॅक्ट मध्ये राहणारच आहे ना सर्व. चल मामाकडे जाणार नाही ना? मामाकडे पाऊस थांबला तर लगेच निघून जातो ना, खाली करतो डोंगरात. चले चले, काळजी काय आप्पा, मारूया नंतर गप्पा. चल बस. आता पाऊस पडतो तर कसं करणार आपण? तुम्ही दार लावून बसलेला, मला बोलवलं का पोरग्याला? पोरग्याचा मुक्का बिका घ्यायचा काय ते नाही. बस आता आपण मोठा झाला माणूस, निघू मग. चल, काळजी काय राहणार हा काय पावसातून. आता भेटू परत पुढच्या वर्षीच. आता कसं येतोय मी? जत्रेलाच बघू आता. आता 4 व्हीलर घेऊन येणार, आता ते नाही. चल मरू दे ते. चल गावातून निघाल्यावरती भरून आल्यावर का वाटतं मन. सर्वांनी काळजी घ्या. मम्मी चल, हे मंदिर आमचं ज्योतिबाचं. चला जाऊया. पाया पडून आता इथूनच पडतो ना, आंघोळ वगैरे तर. नीट घेऊन जा देवा, सर्वांना सुखी घरात घरपोच सुकर पोचव. बॅग वगैरे ठेवायची गरज नाही ना, त्यात सर्व बसलं की मोकळं. टॉप बॉक्स आहेत, त्याला टॉप बॉक्स बोलतात. त्यात सर्व आपलं सामान वगैरे ठेवायची गरज नाही ना, बॅग वगैरे लावायची. चला निघूया ना, ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. चला बसूया. चला तर नमस्कार मंडळी, मी तुमचा ऋषी पवार. आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण आता निघालेलो आहोत मुंबईच्या दिशेने. गावावरून पाऊस बऱ्यापैकी थांबलेला आहे आणि आम्ही निघणार होतो 6 वाजता सकाळी. पण ॲक्च्युली इतका पावसाचा प्रेशर होता की आम्हाला भीती वाटली, कारण ॲक्च्युली घाटात आमचा जरा घाट जरा डेंजर आहे, त्याच्यामुळे रिस्क घेऊ शकत नाही. आणि त्याच्यामध्ये तन्मय वगैरे जरा घाटामध्ये जरा कॉन्फिडन्स नाही आहे घाटात गाडी चालवायचा. तर आम्ही बोललो आरामात जाऊया. म्हणलं आपण थोडं लेट निघूया पाऊस थांबल्यावर. पाऊस थांबला ॲक्च्युली देवाच्या कृपेने, आपल्या ज्योतिबाच्या. बरं झालं ते एक. आता मुंबईला टायमिंग दाखवतोय 12-1 वाजेपर्यंतचा. आम्ही थोडं हळूहळू जाऊ, आपल्याला एवढी घाई नाही आहे. जेवढ्या लवकर होईल तेवढा आपल्याला सोडायचं आहे सातारा. कारण आम्ही आता वेदर चेक केलं, त्याच्यामध्ये सातारामध्ये दाखवत आहे पाऊस आहे. मुंबईला पाऊस नाही आहे.
बायको पण बोलली पाऊस वगैरे काही नाही, गरम होतं खूप इथे. आम्हाला कंटिन्यू आपण आलो आहे गुरुवारी इकडे. आम्ही म्हटलेलं असे फोटो काढू तसे फोटो काढू, पण काही व्लॉग वगैरे काय करता नाही आला. त्याच्यामध्ये माझा TRS बंद झालेला. तो काय माहिती देवाच्या कृपेने रात्री आम्ही असा चेक केला, चालू झाला. मला वाटतं मे बी मॉइश्चरमुळे वाटतं तो डिटेक्ट नव्हता होत, पण ते चालू झाला देवाच्या कृपेने. आणि काय बरं आहे. मग म्हटलं आज लावतो, आज पाऊस नाही तर थोडा आमच्या गावचं तुम्हाला दाखवतो कसं काय आहे. ते सगळं पवनचक्क्या वगैरे आहेत. काय रस्ते झाले, सर्व झाडी वगैरे एकदम छान वाटतंय. कोणाला हायवे आवडतं, कोणाला घाट आवडतात, कोणाला असे रस्ते आवडतात. मला तर घाटात गाडी चालवायला खूप मजा येते. ती वेगळीच मजा आहे गाडी घाटात चालवायची. हा तेजा खिंड बघ. अरे देवा, येताना आपण आलो होतो महाबळेश्वर मार्गे, म्हणजे मीन्स महाड वगैरे कोकणातून प्रतापगड वगैरे करत. आता जाताना आपल्याला जायचं सातारा हायवेने. त्याच्यामुळे आपलं काहीतरी 25 ते 30 किलोमीटर वाचतं कम्पेअर टू महाड. रस्ता सुकल्यावर का वाटतो रे पूर्ण? एवढा पाऊस पडला तरी कसा सुकल्यावर का दिसतोय? तरी पावसात एवढ्या गाड्या रात्रभर उभ्या आहेत आपल्या 3 दिवसापासून. अरे दोघे कुठे आहेत? आले आले. पेट्रोल पंप चालू असला पाहिजे. हा, पेट्रोल पंप बंद नसला म्हणजे बरं. इतकं इमोशनल वाटतंय ना मंडळी, काय सांगू तुम्हाला. अजिबात जायची इच्छा नव्हती. म्हणजे पाऊस पडू आम्ही घरात बसून राहू दे, पण अजिबात कुठे जायची इच्छा, म्हणजे असं होतं ना मुंबईला यायची इच्छा नव्हती यार. तेच परत मुंबईचं ट्रॅफिक, परत तेच सर्व चालू आपलं 9 to 5 जॉब, दुसरं काय आपलं हे नाही. गावाला कसं एकदम वेगळं वाटतं यार, जेवण वगैरे आणि एकदम रिलॅक्स झोप लागत होती. म्हणजे काय वाटत होतं यार, म्हणजे गावाचं जीवनच वेगळं आहे यार. खरा तो सिरियस लागतो. गावाला माणसाला 10,000 जरी कमवले ना तरी माणूस सुखी राहू शकतो यार. गाव आहे, उगाच बोलत ना गावाला सोनं आहे गाव. गावचं जीवनच सोनं काय, कसला प्रॉब्लेम नाही आहे. ऑक्सिजन मस्त, पोल्युशन नाही, सकाळी मस्त जाग येते, संध्याकाळी रात्रीची झोप छान लागते, जेवण छान लागतं. अजून काय पाहिजे जीवनात माणसाला? या 5 गोष्टी मिळतात तर अजून काय पाहिजे? खरंच. आता आपण नागठाण्यामध्ये पोहोचू. नागठाण्यामधून आपल्याला मुंबई सातारा हायवे लागेल, जो सरळच आहे. पाऊस खूपच बंद झाला, रस्ते एकदम मस्त आहे किंवा अच्छे खाली सुकलेत.
बघा ना तुम्ही, मजा घ्या मजा. काय वाटतं इथे, एकदम हिरवं हिरवं झालंय. मला अजूनही माझ्या घरची आठवण येते. एकदम असं ते शाळेमध्ये तर वेगळी मजा असते. 1.5 2 महिने राहायला मिळायचं. आता काय नाही, संपलं आता. आता बोलतात ना गदा मजुरी चालू. लग्न आहे वाटतं इथं कोणाचं. हॉल आहे. गावाला पण लोक आता लग्न एकदम हॉल बिल मध्ये करायला लागले. त्यामुळे ती जी मजा होती ती गावच्या दारांवरती, गावात मंदिरावरती, गावामधल्या मंदिरावरती लग्न करायचे, गावात मंडप बांधायचे. सर्व आता ते बंद झालं. माणूस मॉडर्न झाला ना. पेट्रोल भरला मी. पेट्रोलवाला 2-3 शिव्या घातल्या. बोललो काय पेट्रोल तुम्ही लोक मारता. तो कंटिन्यू बटन कॉकचं हे करतोय. मित्रांनो किती वेळा पेट्रोल मारशील. आता छत्रपती महाराजांचा तू चंद्रकोर लावलायस आणि तू बोललो ही कामं करतोय. कसं वाटतं ते. बोलो सुधरा ना. ॲटलिस्ट त्यांचं तरी नाव करू नका खराब. तुम्हाला ओळख कोणा त्याच्यामुळेच ओळखतात ना. चंद्रकोर लावला त्यामुळे त्यांच्यामुळे त्यांची ओळख तरी खराब करू नका. माणसानं कळत नाही. एखादा फुकट भरतोय का कुठली गोष्ट. पैसे देतो ना तो पण. मग तो पण तर मेहनतीनंच कमवतो ना. तर मी काय असं ना धगातून पैसे नाही तर पडणार आहेत ना. अजिबात माणसानं अक्कल नसते. त्याला चोरी करायची सोडत नाहीत. रस्ता नागठाण्याचा खूप खराब झाला आहे. आम्ही मस्त घरातूनच नाश्ता वगैरे करून आलो आहे. आंघोळ वगैरे केली नाही. मस्त ब्रश वगैरे केला आणि 2 हात धुतला. बोला मुंबईला राहूनच आंघोळ करू आता डायरेक्ट. ॲक्च्युली आमचा गोल तोच होता. पाऊस थांबला तर लगेच निघायचं. पावसाने आपल्याला साथ दिली बऱ्यापैकी. आता बायकोशी बोलणं झालं. बायको बोलली की पाऊस आहे मुंबईमध्ये सुद्धा. अशी माणसं बघतात ना भारी वाटतं है ना. आपण थांबूया इथे. आपल्या जोडीदारांची वाट बघत थांबू पहिलं. हा हे बघा दिसतंय. हा ब्रिज हे करतात आणि खालून एक भुयारी मार्ग बनवला मी असं ऐकलंय. आता इथून आपल्याला डावीकडून जायचं सातारा मुंबई हायवे. मुंबईला जायचं टायमिंग दाखवतं 5 तास 42 मिनटं पूर्ण त्याला. चला चला पुढे चला. कुणालच्या पुढे भरूया मग. भरून घे. चेक करून घे. एकदा बघून घे ना. तर आपण सातारा हायवेला लागलेलो आहे मित्रांनो. त्याच्या गाडीचा टायर पंक्चर नव्हता का. टायरमध्ये हवा कमी होती. पण त्याला अजून पण कॉन्फिडन्स येत नाही आहे. तो बोलतो मागचा टायर ओबल होतोय. मी बोललो एकदा आपण ना पूर्ण पुढे जाऊन चेक करूया. हवा नाही टायर पंक्चरच चेक करायला लागेल. कारण काल पण माझ्या गाडीमध्ये आम्ही चेक केलं तर टायर 2 पंक्चर होते गाडीमध्ये. सातारा हायवेचे सुद्धा हाल खराब झालेत. अतिशय खराब. ते इथपर्यंतच आहे की मला वाटतं नागठाण्यामध्ये काम चाललं त्याच्यामुळे असेल. असं वाटतं आता कधी मुंबईला पोहोचतोय. तन्मयला पायाला अंगठाला त्याच्या भरपूर लागलं. त्यामुळे त्याने ते रायडिंग शूज नाही घातलेत. मीच त्याला सजेशन दिलं की नको घालूस तू. नॉर्मल चप्पल वगैरे वेअर कर. कारण त्याचे पाय मोठे आहेत. आमच्या कोणाचे शूजसुद्धा येत नाही आहेत त्याला. ट्रकवाले कोणत्या आपल्या धुंदीमध्येच असतात.
सातारा हायवे. तिथेच थोडाच रस्ता खराब आहे मला वाटतं, आणि बाकीचं तर मला चांगला वाटतं. पदरीकरण चाललं ना रस्त्याचं, दिसतं हे पूर्ण पदरीकरण वगैरे चालू आहे. बाबा मग मस्त टोपी बी घातले. हा, बाबांनी मस्त गांधी टोपी वगैरे घातले गाडीमध्ये. बघ ना, ओरिजिनल मराठा पेहराव. पाऊस पडायला लागलेला आहे. फिलिंग बारीक बारीक थेंब उडतात आहेत. इथे सुद्धा काहीतरी चालू आहे रस्त्याचं काम. जायला दे रे बाबा. सातारा आणि मुंबई 281 किलोमीटर, सातारा 8 किलोमीटर. मित्रांनो, आपण आता आहोत कात्रजमध्ये. ॲक्च्युली पाऊस खूप होता त्यामुळे मला शूटिंग करता आलं नाही, आणि कॅमेराला फॉगसुद्धा आलं होतं, तर मी कॅमेरा टॉप बॉक्समध्ये ठेवला होता. आता थोड्या वेळाने जरा कॅमेरा परत लावला आहे, पाऊस कमी झाला आहे. वाजलेत 10 वाजलेत, म्हणजे आम्ही नाही 11 वाजलेत यार. 11 वाजलेत. आम्हाला टाईम लागतो 4 तास बरोबर इथून कात्रजवरून माझ्या घरी. तन्मय लवकर पोचेल, तन्मय पनवेलला राहतो ना, त्याचं काय टेन्शन नाही आहे, तो लवकर पोचेल. आमच्या अगोदर 1-1.5 तास अगोदर पोचेल. कुछ नहीं हो रहा यूट्यूब का. मई में इतना बारिश आ रहा है. खूप जोरात पाऊस होता. आत्ता थोडा कुठे जरा बरा वाटला म्हणून मी थांबवली गाडी एका साईडला. किती शिव्या रे, किती शिव्या. चला, गणपती बाप्पा मोरया. ॲक्च्युली इतका पाऊस होता ना, काही दिसत नव्हतं पुढचं. फॉग एकदम. आणि हा बस ना, आणि तोंडावरती पण पूर्ण पाऊस मारत होता. तुम्ही बघत असाल कॅमेराला माझ्या फॉग आलं होतं. आता नाही आहे, इथे थोडंसं दिसतंय. पूर्ण फॉग झालेली लेन्स. त्याला बोलवतो शूज घेतो, त्याने नाही घेतले. हो न, तर तो परफेक्ट फॉलो करणारा माणूस आहे. आता आपण आहोत कात्रज. अरे वा, कात्रजचा बोगदा सुद्धा समोरच आहे. हात दाखवला काय कोण. रायडिंग कम्युनिटीचं गोष्टच वेगळी आहे यार. जा बाबा जा. एल लावलाय पण त्याला मस्ती इतके जायचे. जा ना, जा जा. खूप भयानक पाऊस आहे इकडे सातारा साईडला. मी तिथे सातारा हायवेला लागलो की थोड्या वेळानंतर आम्ही तिथे टायर पंक्चर होता, म्हणजे टायर पंक्चर बोलतोय, टायरची तिचा हवा प्रेशर चेक करत होतो. तिथून मग मी जरा थोडा कॅमेरा बंद केला. म्हटलं पुढे जाऊन शूट करेल. पुढे जाऊन शूट करायला गेलो की पाऊस जो चालू झाला तो कंटिन्यू पाऊस आत्तापर्यंत होता. त्याच्यामुळे मग मी काय जास्त रिस्क घेतली नाही, कारण माझं ते हे झालं होतं ना, TRS खराब झाला होता त्या दिवशी. खराब म्हणजे जरा मॉइश्चर झालं, त्यामुळे ते माईक माझा डिटेक्टसुद्धा होता, त्यामुळे शूटसुद्धा करून काय अर्थ नव्हता. व्हॉइस ओव्हर देऊन मग ती मजा नाही आहे. त्याच्यामुळे मग मी कॅमेरा ठेवूनच दिला टॉप बॉक्समध्ये मागे, आणि मग म्हटलं जाऊ दे आता, नंतर शूट करू. जर पाऊस थांबला तर ठीक, नाही तर मग नाहीच होणार मग काही. आम्ही ठरवलेलं खूप असं की असे व्हिडिओ बनेल, तसे व्हिडिओ बनेल, आम्ही असे फोटो काढू, टी-शर्ट्स वगैरे घेऊन आलो, कपडे मस्त एकदम इस्त्री वगैरे करून. पण काही पावसाने काय ऐकलं नाही, पावसाने काय साथ दिलीच नाही आम्हाला. आता निघालो तेव्हा थांबला होता,
पण साताऱ्यानंतर परत पुढं चालू झाला. म्हणजे माझ्या गावच्या साईडला तर थांबला होता, पण आता थांबला का आपली सुट्टी संपलेली आहे. उद्यापासून वही आम जिंदगी. अरे देवा 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 देवा, लक्षच नाही. लक्ष खूप गरजेचं आहे बाबा. पिंपरी चिंचवड वगैरे मध्ये झालं. आपण पुण्याचा बायपास नाही. अरे पुण्यात जर गेलो ना, काम 25, एवढं ट्रॅफिक असतं तिथे, बाप रे. मुंबई 166, पनवेल 121 आणि 15 किलोमीटर पुणे. म्हणजे पुणे 15 किलोमीटर, म्हणजे आपण एक 20 मिनिटात पोहोचू तिथे पुण्यात. पुणे बायपासनेच जाणार आपण. आपल्याला पुण्यात जायची काही गरज नाही आहे. आम्ही मागे असंच कर्नाटक राईडला गेलो होतो आणि चुकून पुण्यामध्ये गेलो. आम्हाला 2 ते 2.5 तास लागले बाहेर निघाले, इतकं ट्रॅफिक होतं. ॲक्च्युली तिथे कोण रूल हाईच नाही तिथे. रूल म्हणजे काय आहे, रूल हाईच नाही तिथे. रूल तिथे लागूच होत नाहीत. कसंही कोणीही गाडी लागतंय. ट्रकवाले तर ट्रक, बसवाले तर बस, कार, बाईक, मनमानी. थोडं सुधरा यार पुण्यातल्या माणसांनो, थोडे रूल फॉलो करा. कसं वाटतं एकदम मस्त. आपली एंट्री पुण्यात झालेली आहे, बघू शकता तुम्ही लोक. थोडाफार मागे ट्रॅफिक होतं ब्रिजवरती. मी कॅमेरा ऑफच ठेवलेला होता माझा. इथे पाऊस नाही अजिबात. म्हणजे मागेच पाऊस होता वाटतं साताऱ्यापर्यंतच्या भागापर्यंतच. मुंबईला पण पाऊस असेल नाही नसेल माहीत नाही. काय चालवतोय दादा? $900 आहे. वाह, कडक. सेक्सी वाटते ना? आवाज पण काय वाटतो तिचा. कडक वाटते ना? Z900 आहे, पण हे जुनं ओल्ड मॉडेल आहे वाटतं. हा, ओल्ड मॉडेल आहे. घेणार तुमचा भाऊ सुद्धा घेणार लवकर. सिक्रेट आहे, सिक्रेट. काय चालवतात काय माहिती. इथं तर पूर्ण सुक्क आहे रे. इथे पाऊस अजिबात पडलेला नाहीये. लोक गेले पुढे आणि आता भेटतच नाहीयेत. पाऊस अजिबात नाही इकडे. पवन चक्की बघितली की मला माझ्या गावची आठवण येते. मुंबई आपल्याला आहे अजून 3 तास 8 मिनिटं, म्हणजे अजून वेळ आहे भरपूर. लोक कसे ट्रिपल सीट बसतात आणि हायवेला चालवतात ना, खरंच.
गया गुजरे आहेत एकदम. घरच्यांची तरी परवा करा यार. रस्ता मस्त वाटतोय, मस्त वाटतं बा ते असं भरलंय ते तेवढं. आवडता तो R15 वाला. मागे गाडी आहे तरी इकडे येतोय. नशीब मी ती गाडी सावरली माझी, काय बोललो नाही. तर आलेला असा लाखाला शिव्या आलेल्या. बेसिक सेन्स नसतो या लोकांना गाडी चालवायचा. मोकळा श्वास. पुन्हा इथे पुढे मला वाटतं ट्रॅफिक आहेच आहे 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 आहे. गुगल मॅप 99% ॲक्युरेट आहे ट्रॅफिक रूल्समध्ये वगैरे साठी. आजकाल मला वाटतं आज संडे आहे ना, तर लोक एकदम वीकेंड एन्जॉय करायला आले असतील. काय जणांना जरा सुद्धा अक्कल नसते. मध्येच गाड्या रस्त्यात लावतात पार्किंग, आणि एकदम त्यांना असं वाटतं की काय होणार आहे. इथं रस्ता किती छोटा आहे. असं वाटतं ना बकरी. ट्रॅफिक नाही आहे. आता किती विचित्र आहे बघ. कधीच नाहीच यार विकेंडला. खूप गर्दी आहे ना. काय फोटो काढायला भेटणार आणि काय हे. हा तो स्विफ्टवाला किती शिव्या घालायचं माहिती आहे बाईकवाल्यांना. हां हां खंडाळा पॉईंट. खंडाळा पॉईंटला आलेलो आहोत आपण. पाऊस मस्त उघडलेला आहे. पावसाचा नाही. मुंबई 102 किलोमीटर आणि पनवेल 41. व्ह्यू बघा, व्ह्यू एक नंबर व्ह्यू वाटत आहे. इकडे छपरी लोक आजकाल येतात ना भरपूर. वैताग येतं. छपरी म्हणजे काही जण प्रॉपर रायडर आहे, काय काय जण तर असे उगाच येतात. येतं ना एक्झॉस्ट व्हाय 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 करत असतात. काय मिळतं काय माहिती. इकडे ॲक्सिडेंट्स पण खूप होतात. त्या मागे ॲक्सिडेंट किती झालेलं मोठं. एका एर्टिगामध्ये घुसलेला स्टंट मारताना एक जण. हां एक जण एका ॲक्सिडेंट मारताना काय घुसलेला माहिती तुला. हे बघ हे बघ हे बघ. यांना छपरी बोलतोय मी. तर काही जणांना वाईट वाटेल की मी छपरी कोणाला बोलतोय. हा आम्ही पण रायडर आहे. तसं तुम्हाला नाही. हे असे तर जो पॉईंट आहे ना तिथला खंडाळा पॉईंट, तो फेमस आहे खाली बघायला. बघायचं तुला. बघायचं आहे का. तर तिकडचा पॉईंट तिकडे जाऊन बघतात. बघायचं तर थांबूया. क्रॉस करायला लागेल तुला. क्रॉस करायला लागेल. थांबतो.
उतर जा, बघायचं तर बघून जा. पुढे लाव गाडी, गाड्या पुढे जा, त्याला बघायचं पॉईंट रे, कधी आला नाही ना तो. तर मित्रांनो आपण आलेलो आहोत खंडाळा पॉईंटला. आता तेजा फर्स्ट टाइम आलाय तर त्याला पॉईंट बघायचा आहे, त्याला व्ह्यू बघायचा आहे. तेजा भाई कोपने जा, बघून या तेजा भाई, बघून या तुम्ही, जा फोटो बिटो काढायचे आहेत तेजा सर. माझ्या कॅमेऱ्याची बॅटरी झाली आहे ऑलमोस्ट डाय. मी आता हे करतो, त्याला चार्जर लावतो. तर आपलं झालं आहे खंडाळ्याचं दर्शन तेजा सरांचं घेऊन. आता आपण निघतो पुन्हा आपल्या परतीच्या प्रवासाला मुंबईला. 1:30 वाजला आहे बरोबर, संडे आणि 1:30. एक्सपल्स आहे ती. मला तर बबलू वाटतोय तो. तिथं मजा असते का रायडिंगला. धाव विठ्ठला पाव विठ्ठला, धाव विठ्ठला पाव विठ्ठला, कुठं कुठं शोधू तुझ्या पंढरीला, कुठं कुठं शोधू तुझ्या पंढरी. ते लोक जातील फोडून. अरे हे काय आहे ट्रॅफिक. इथे कसं माहिती आहे काय, इथे खूप वेळा लोकांना बावरायला होतं. लोक काय करतात, सरळ जातात डायरेक्ट हायवेला. इथे बावरायला भरपूर होतं. लोक काय करतात, पुढे जातात सरळ डायरेक्ट कारच्या मागून. काय वाटतंय ना असं. महाबळेश्वरची आठवण आली मला, महाबळेश्वरची आठवण आली म्हटलं. इथे नॉर्मल आहे रे हे. आता ॲक्च्युली मुंबईसारखंच झालं आहे हे. माझा काय ब्लॉग बनणार नाही वाटतं मुंबईपर्यंत पूर्ण मंडळी. ॲक्च्युली मोबाईलचं बॅटरी तर मी चेंज केली, पण आता मी जस्ट चेक करतो माझ्या कॅमेऱ्याची बॅटरीज बोलतो यार, मेमरी कार्ड पूर्ण फुल होत आलं आहे. म्हणजे मी जास्त हार्डली 1 तास करू शकतो हार्डली शूट. बघा व्ह्यू बघून घ्या तुम्ही. समजा जर माझा ब्लॉग मध्येच बंद झाला तर समजून जायचं माझी बॅटरी संपली कॅमेऱ्याची. ठीक आहे. हा रोड मला एवढा आवडतो ना यार चालवायला, गाडी जबरदस्त रोड आहे. काय एकदम असं मस्त झालं. इथे पण पाऊस मस्त पडलाय. वरती फॉग वगैरे काय छान वाटतंय. टेन्शन नाहीये, समोरून गाड्या येत नाहीत त्यामुळे मजा येते चालवायला गाडी.
चालूचीच वाट बघत होतो मी. आता आला तर आता चालू शकतो गाडी. किती झाला तरी भाव आहे यार आपला, सोबत असला पाहिजे तो प्रत्येक ठिकाणी. आम्हाला माहित काय नाही 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 नाही. तर मित्रांनो तन्मय आता जाणार त्याच्या घरी. अलविदा बोलायची वेळ आलेली आहे त्याला. परत भेटू, अशाच राईड करू. चल, खूप भारी वाटलं भेटून तुला. मजा आली यार. काळजी घे, अभ्यास वगैरे कर, परत राईड करायचीच आपल्याला. ठीक आहे. कशाला काय कसं वाटलं पाहिजे कशाला काय वाटलं पाहिजे. आपण कॉन्टॅक्टमध्ये राहणारच आहे ना सर्व. तन्मयचं घर इथेच जवळपास, मस्त चांगला एरियात राहतो तन्मय. पण आता तो जाईल त्याच्या गाडीवर. त्याच्या गाडीचं काम आहे, त्याचा पाय पण हे झालाय, पायाला लागलंय त्याच्या. कशाला आपण परत भेटणार आहे भाई, काळजी घे तू. हा काय कॉन्टॅक्टमध्ये राहा. जर तू माझ्यासोबत खायतून आलास ना तर तुला MGM ला सोडेल आणि जर एकदम सरळ गेला ते माहिती आहे, पुढे राईड मारून मुंबई आहे. हां ते तिथूनच जाणार मी. पाम बीचने जाणार. हां तिथूनच जाईल. चल मग काळजी घ्या. मम्मीला सांग विचारलं बरं मम्मी पप्पांना. सर्वांना दादा बोलतो. आमच्या ग्रुपमध्ये सर्वात छोटा तोच आहे. जे काही बोलतात ना जे कोणी लोक की तुम्ही लोक काय बाईक घेऊन जाता, बाईक घेऊन बघा त्या फिरत असता, हे काय रायडिंग घरी बसायचं वगैरे. पण त्यांना मी सांगतो की बायकर कम्युनिटीमध्ये मी भरपूर माणसं मिळवलीत. मला खूप मित्र मिळाले मला बायकर कम्युनिटीमध्ये. म्हणजे बाईकमुळे ॲक्च्युली. आणि बायकर कम्युनिटी खूप मोठी आहे. असं नाही आहे की हे बोलतात ना एक दोघं. मला खूप जण मिळाले आणि मस्त आहे. म्हणजे सख्खी नात्यांपेक्षाही, रक्ताच्या नात्यांपेक्षाही नाती मस्त आहेत. त्याचे अक्षरशः त्याचे डोळे भरलेले होते तन्मयचे. मी समजून गेलो की त्याला एकदा असं भरून आलंय. करू आम्ही पुन्हा अशा राईड सोबतच. तो सुद्धा यूट्यूबरच आहे. हा लोकांना नाही कळणार काय आहे ते. तर मित्रांनो आपण पोहोचलो आता वाशीला. वाजलेत बरोबर 3:05. एक 40 मिनिटात आपल्याला घरचं दाखवतं टायमिंग. म्हणजे 3:44. आता 2:56 झाले. म्हणजे ऑलमोस्ट आपण 3:45 पर्यंत घरी पोहोचू. तर मित्रांनो आपण आता आहोत सिपच्या इथे. माझी बॅटरी जास्त कॅमेराला नाही त्यामुळे मी कॅमेरा बंदच ठेवला होता प्रॉबब्ली. आणि एवढा मोठा व्हिडिओ तरी बनवून काय करणार. आता किती कुणाल जाईल इथून. कुणाल मरोळमध्ये राहतो. आता त्याला बाय बाय बोलायची वेळ आली. हा सर्वच जातील आता आपापल्या घरी. तुझी बॅग वगैरे घ्यायला लागेल ना. मिलेंगे अभी फिर से. हाँ मज़ा है ना. मज़ा है ना. अलग लग रहा मतलब बेकार लग रहा ना एकदम. ऐसा लग रहा किधर की ज़िंदगी है, क्या ज़िंदगी थी और किधर आ गए. हाँ अभी क्या राइड पे, नेक्स्ट राइड पे मिलेंगे और क्या है. मेरे को एकदम ऐसा ना नर्वसनेस, इमोशनल लग रहा है. मालूम है तेरे को. तन्मय क्या है ना तब से एकदम बेकार ही लग रहा है. हाँ उसका निकाल के दे दे. कुणाल
आपल्या मुंबईला आल्यावरती खूप असं विचित्र वाटतं, असं वाटतं उगाच आलो मुंबईला यार. गाव बरं होतं ना तेजा. गाव आहे, सोनं आहे आणि हे सोनंच राहणार. गावाला कधीच कोण रिप्लेसमेंट नाही करू शकत कितीही. आता तेजाला सोडेन मी, बबलू जाईल घरी, तो जाऊन पुढे फ्रेश होईल. मी तेजाला जाईल सोडायला. छपरी कधी सुधारणार नाहीत. दलिंदर लोकांना लाज पण नाही वाटत. तर मित्रांनो, आता आपला तेजसला बाय बाय करायची वेळ आलेली आहे. तेजसला सोडायला आलो मी, तो साईवाडीत राहतो ना, त्याला सोडायला आलो. हां, त्याला सोडतो आणि मग मी जातो माझ्या घरी. मला पण भरपूर कामं आहेत. व्हिडिओ एडिटिंग करायची आहे, गाडी धुवायची आहे, चेन लूप करायची आहे, भरपूर काही कामं आहेत. काय? हां, ते बघू नंतर. चल जाऊ. तेजाला सुद्धा घरी सोडलं. आता आपला व्लॉगसुद्धा संपवून टाकतो मी. खूप मजा आली. सातारा एक अविस्मरणीय म्हणजे जिमची ट्रिप होती, 5 जणांची. एकमेकाला भेटले नव्हते, एकमेकांना भेटले पहिल्यांदाच, पण बॉन्डिंग खूप चांगली झाली. असं आता आमचं बोलणं पण चाललेलं होतं. बघूया नेक्स्ट वर्षी, आता पुढच्या वर्षी जाणार ना गावाला. काय करेन माहिती आहे का, लवकर जाय ना मग लोका. असं मंथ एंडपर्यंत नको जायला. पाऊस वगैरे असं ना, काय फिरायला भेटत नाही, कुठे एक्सप्लोअर करायला पण मिळत ना, फोटो काढायला मिळतात. काय बोलणार आता, अंकल एकदम आपल्या धुंदीत होते. असो, तर मी काय म्हणतो, हां पुढच्या वर्षी लवकरच जाऊ मी. आणि आपला व्लॉगसुद्धा संपवायची वेळ झालेली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडले असल्यास तुम्ही पहिला व्हिडिओ पहा आणि नंतर मग एपिसोड 2 पहा. मी कॅप्चर करायचा प्रयत्न केलेला आहे. चांगले पाऊस होता त्यामुळे मला जेवढं जमलं तेवढं मी केलं. तुम्ही नक्की व्हिडिओ बघा आणि लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या भावाला सपोर्ट करा यार, तुमच्या भावाला सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. एक मराठी यूट्यूबरला आपला सपोर्ट करा. ट्राय करतो आहे मी चांगलं बनायचं, नवीन इम्प्रूव्हमेंट करतो आहे माझ्या बोलण्यामध्ये. आणि आता आपण राईड करतच राहू. आपली अष्टविनायक राईडसुद्धा होणारच आहे लवकर. मी तुम्हाला नंतर सांगेनच माझ्यामध्ये मिनी व्लॉग वगैरेमध्ये मी जेव्हा व्हिडिओ बनवेन तेव्हा, की आम्ही कधी जाणार आणि कधी काय डेट फिक्स आहे ते. ठीक आहे, तब तक के लिए मस्त राहा, चांगलं खा आणि हेल्मेट घालायला विसरू नका. राईड सेफ, सर्व स्वतःची काळजी घ्या, आई वडिलांची काळजी घ्या. बाय बाय.